सगळ्यांचे मनापासून आभार. या गोदाक्का आणा इकडे. मामनजी, अहो देव पाण्यात ठेवून बसलो होतो आम्ही. तुम्ही सुटून आला, देवानं ऐकलं बघा आमचं. खरंच खर तर हे तुमचा बी मान आहे. तुम्हासनी बी ववाळायला पाहिजे. अहो नको आहे नाही, कशाला? अहो कशाला काय, इजयी होऊन आलेल्या माणसाचं ववाळून कौतिक करत असतात. तुमची बी मेहनत आहे, मग तुम्हासनी ववाळायला नका. खरं आमच्या पप्पांची बी मदत लाखा मोलाची आहे. आमचं पप्पा जर मदतीला नसतं तर आज ह्यो दिसच बघायला मिळाला नसता. पप्पा अगं उग काय बी करायला लागलेस वे? माझा काय संबंध याचा? अगं हे सगळं केलंय राणा, आमचे जावई बापू आणि अंजलीने. ते ओवाळायचं असेल तर हिला ओवाळ. नाही नको, राहू द्या. बरं ठीक आहे. अगो बाई, आओ तुम्ही समधी एवढी उन्हात तानाचं का उभ्या बरं? मुंबईवरनं आला असा, लई दमला असशील. चला चला आत या बरं समधी. या चला, बाहेर नका बरं. चला चला. येतात. तू आज जाऊन कामाचं बघ बरं जरा. मी आज समध्यांसाठी गोडाधोडाचं जेवण बनवलंय, खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हा नाही गोदाक्का, आम्ही परत येईल. आता आम्हाला जायला हवं. हो असं कसं? तुम्ही कायम सोबत राहिलात आमच्या, आता असं न जेवता जाऊ नका. नाही अंजली, गेलं पाहिजे. जेवणाचं काय कवा बी करता येईल. उत्तमराव जेवून जा की. नाही, फोन आलता आणि जरा अर्जंट काम आहे. बाकी प्रतापराव, तुमच्यावरचा तुमच्या कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास आणि प्रेम हे बघून लय हेवा वाटायला लागलाय तुमचा. आजपासून मी तुमचा शिष्य. मला पण शिकवण येते. पण अहो विरोधकांचं राजकारण न करता तुम्ही साथ दिली, खऱ्याच्या बाजूने उभं राहिलात. यालाच तर नेतृत्व करणं म्हणतात. मी काय शिकवणार, ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे की. प्रतापराव, आमच्या ड्युटीला घ्या सांभाळून, पण लई लाड करू नका तिचे. अहो धाकटी आहे ती. आमच्या थोरल्या सुनबाई बरोबर येतील सांभाळून तिला. नका काळजी करू. अंजली आहे म्हटल्यावर मला काय कसली काळजीच नाही. बर चला, निघतो मी आता. या चला चला. साहेब, पैसे खाणारा गुन्हेगार तर सापडला, मग आता पुढे काय हो? वय साहेब, अहो कोर्टाचं काम आणि 10 महिने थांब असं व्हायला नको. नाही, तसं होणार नाही. काय वकील साहेबांशी माझं बोलणं झालंय. लय दिवस चालणार नाही केस. काय कोर्टात पुरावे सादर केले की हमी रक्कम परत मिळणार. आम्ही निघालो लगेच मुंबईला. आई एक मिनिट. हा नमस्कार साहेब, बोला. हा गायकवाड, कसे आहात? आणि कार्यकर्ते काय म्हणतात? एकदम खुश आहेत. अहो माणसाची रीक लागली घरी. खुश असणारच हो. आपला लाडका नेता निर्दोष सुटला म्हणल्यानंतर लोक आनंद व्यक्त करणारच. अहो तुमच्या थोरल्या सुनबाईंना मी शब्द दिला होता, तुम्ही निर्दोष सुटल्यानंतर तुम्हाला पुन्हा मंत्रिपद बहाल करायचं. केव्हा करायचा शपथविधी? साहेब मी मुंबईत येतो, आल्यावर ठरवू की. आणि तुम्ही योग्य निर्णय घेशील. तुम्ही ठरवा काय.
अहो केबिन वाट बघतेय तुमची. आणि हॅलो, चांगला पीए बघून ठेवा, त्या जोंधळेसारखा नको. नाही साहेब, यापुढे मी सावध राहीन, नका काळजी करू. हा ठेवू का? होय साहेब. सीएम साहेबांचा फोन होता, लवकरात लवकर शपथविधी करू म्हणतायत. एक नंबर. अहो करायलाच पाहिजे. ए, ऐकलं का रे, लवकरच साहेबांचा शपथविधी होणार आहे. साहेब पुन्हा मंत्री होणार आहेत. साहेब आता सगळं चांगलं झालं, तुम्ही वाड्यावर परत या. त्या काकाला आम्ही सोडणार नाही. त्याला कसा घराच्या बाहेर फडफडत काढतो बघा. आणि आता काय त्याचं भ्या पण नाही. अहो तो एक नंबरचा भामटा आहे अशी साक्षी देतो आम्ही कोर्टात. साहेब तुम्ही फिरकू नका तिकडं. आमचा आम्ही काकाला धडा शिकवतो. एक मिनिट, आपण कायदा हातात घ्यायचा नाही. संपत्नी वाडा स्वतःहून परत द्यायला पाहिजे. अहो साहेब, त्यानं भामटेगिरी करून वाडा लाटला, तो कस काय परत करत हो? करणार आपण, तशी वेळ आणू त्याच्यावर. पण आम्हाला खात्री आहे तो वाडा परत करणार. अहो हो, इथे का बसलात? हो डास आहे तिथे, खूप चावतील ना. नाही हो, असंच आपलं जरा पडलं होतं. ते काय जरा खोलीत गरम होतं ना व. इकडे कसं मोकळ्या वाऱ्याला बरं वाटते. दमलात? नाही हो, नाही कसं? दिवसभर किती धावपळ झाली आहे तुमची. धावपळ झाली आहे खरंय, पण आपण वर चाळ मिटला तेव्हाच समजा थकवा गेला बघ. सेम माझंही असंच झालं. म्हणजे तुम्ही बी दमलाय होय? मला वाटलं मी एकटाच दमलोय. असं कसं? मी माणूस आहे, दमणारच की. पण आता सगळा थकवा निघून गेला. ज्यासाठी आपण एवढे दिवस धावपळ करत होतो ते शेवटी मिळालंच आपल्याला. होय, पण समजात मोठा वाटा कुणाचा असेल तर ते तुमचं आहे. तुमच्या हिमतीमुळं, तुमच्या हुशारीने या समजा झालं. आता काळजी करायचं कायच कारण नाही. नाही, अजूनही काही गोष्टी आहेत. आपला वाडा, आपली जमीन सगळं आपण परत मिळवायचं. आता कोर्ट आपण निर्दोष जाहीर करेल तेव्हा हमी रक्कम मिळेल. एकदा का हमी रक्कम मिळाली की आपण आपली जमीन परत मिळू. पण वाडा गेला ही माझी चूक केवढ्याला पडते आपल्याला. मी उद्याच काकांकडे जाऊन बोलतो. हे काका म्हणजे एक टेन्शनचं काम. एकतर काय बोलावं, कसं बोलावं याची काही पद्धत नाही, आणि त्यात आपल्याच घरातले म्हणल्यावर काही बोलताही येत नाही. इतक्या सहजासहजी वाडा परत करणार नाही. काकाला किती बेवड्या मारू द्या, वाडा पुण्यांदा आपला होणारच. मग त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी चालेल. काही पण म्हणजे मारामारी? होय, ती बी करावी लागेल तरी कर. नाही, हो पण अजिबात नाही. जे करायचंय ते शांतपणे. ही गुंडगिरी वगैरे काय बरोबर नाही. त्यात परत अडकायची रिस्क. ते काका किती टोकाला जातात माहितीये ना तुम्हाला. त्या काकाच्या रॉकेल कॅनला घाबरत नाही मी आता. नाही, शांतपणे करायचं. तुम्ही म्हणताय शांतपणे, तर शांतपणे हात जोडून विनवणी करून समजवतो त्यासनी, मग तर झालं. हो तसंच करायचं. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने तर देशालाही स्वातंत्र्य मिळालं, मग तर वाडाही मिळेलच. मग ठरलं, सत्य आणि अहिंसा घेऊनच काकांकडे जायचं. आता आपला वाडा परत मिळायचा यो एकच मार्ग. म्हणजे कसं आहे बघा, ये काका आता वाढ देतो का नाही तर नाही. काका आमचा वाडा आम्हाला परत द्या अशी विनवणी करतो. हा,
आबा अहो परवाच तर मुंबईत जाऊन आलोय आपण 2-4 दिवस सोडून गेला असतात तर राहणारेच लवकरात लवकर असा सीएम साहेबांचा फोन आलता. अरे 2-4 दिवसात मुंबईतली काम आटपून येतोच आहे की मी. हो हो तुम्ही लवकरात लवकर परत याल त्यामुळे मी आजच कोर्टात जाऊन तारीख घेतो. अहो आपण लवकरात लवकर सगळी कागदपत्र आणि पुरावे कोर्टात सादर करू आणि आपली जी हमी रक्कम आहे ती परत मिळू. लवकरात लवकर जमीन सोडवायला पाहिजे. नुसती जमीन नाही आपण आपला वाडा बी परत मिळू. आबा तुम्ही लवकर मुंबईला जाऊन या. तुम्ही येईपत्र वाडा परत मिळालेला असेल. तो संपत मुलखाचा बेरकी माणूस आहे. परत तुला फसवायला नको कुठेतरी. आता नाही फसवणार. चालतंय सगळ्यांनी नीट विचार करून काय ते ठरवा. अंजली या दोन्ही ड्युट्यांवर लक्ष ठेव. हो. चला निघतो. आबा डबा. साहेब साखर. चला वकील साहेब मग सोडू कोर्टात. हो हो चला की. आबा सावकाश जा. मी जेवणाचं बघते. चला तर जाऊन पहिलं काकांची गाठ घ्यायला पाहिजे. आताच आबांना म्हणलंय ना व तुम्ही येईपत्र वाडा परत मिळणार म्हणून. चला राणा थांब मी जाऊन बोलतो काका संग. अजिबात नाही. मी वाडा घालवलाय तेव्हा मीच बोललं पाहिजे. अरे थांब वहिनी अहो सांगा की राणा त्याला. तो काका तिथं काय आडवं तिडवं बोलला आणि ह्यानं तिथंच त्याला आडवं केलं म्हणजे उगाच रिस्क नको मी जातो. नाही रे बाबा अरे कालच अंजली बाईची शब्द दिलाय मी. जे काय करेन ते सत्यानं अहिंसेनं करेन. मग तर अजिबातच जाऊ नकोस तू. अरे काकाचं सत्य माहित नाही तुला. एक डाव गंडिवलोय तुला जोरात माहितीये ना. आणि आता आबा काय म्हणलं वहिनी काका एक नंबरचा बेरकी माणूस आहे. तेव्हा मी जातो उगा रिस्क नका. अरे पण माझं एक जरा रानदा अरे मी हात जोडून विनंती करून बोलणार आहे काका संकट. तू कशाला काळजी करायला लागलायस. वहिनी समजावा की राणा त्याला. ठीक आहे. अहो सूरज भाऊजी बरोबर बोलते. याआधी एकदा काकांनी तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतलाय. आता परत नको. सूरज भाऊजींना जाऊ दे. ठीक आहे. सूरज विनंती करायची उगा आडवं तिडवं बोलायचं नाही आणि मारामारी तर अजिबात करायची नाही. आणि मारामारी करायची आली तर लगेच मला फोन कर. काय बघा वहिनी ते सारखं मारामारी करायचंच बोलत असतोय म्हणून म्हटलं मी जातो. नाही नाही तसं नाही. अरे म्हणजे मी मारामारी करणार नाही. मग तुला मारामारी करण्यापासून अडवणार असं म्हणायचं होतं मला. आता मी विनंती करणार म्हणतोय तर तू मारामारीचं भूत कशाला डोसक्यात घालायला लागलायस माझ्या. जाऊन तिकडे दोघा तिघांची तंगडी मोडीन. अहो वहिनी समजावा केला. आता तुम्ही ठरवा बरं दोघांनी. नाही तर मीच जाते बोलायला. नाही 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 वहिनी अहो मीच जाणार. मीच रिक्वेस्ट करणार काकाला. सत्य आणि अहिंसा. वहिनी डोंट वरी मी आहे की. राणदा तू तुझी कामं करून घे. मी काकाला विनंती करून येतो. येतो आता. असं विनंत्या करून वाडा मिळत असतोय भय. गेलेत मोठ्या तोंडानं पण रिकाम्या हाती परत येणार आहेत. वहिनी असं का म्हणताय. अहो नाही म्हणजे तो काका लई खावट माणूस आहे हो. तेव्हा तुम्हीच जायला पाहिजे होतं असं म्हणायचं होतं आम्हाला. नाही सूरज भाऊजी अगदी व्यवस्थित बोलतील काकांची. खात्री आहे मला. काय दिवा लावतोय सूरज बघूच आता. अगं ए रूपा अगं जरा चहा घेऊन ये. रूपा अगं ए रूपा. काय अगं जरा चहा घेऊन ये. संपला. सपला असं कसं सपला. घरात अन्नाचं कण नाही. कसं बस साखर हुडकून चहा केला तेवढाच 2 कप होता. अगं पण मला अजून चहा पिऊ वाटू लागलं त्याचं काय. तुला माप काय बी वाटेल मी कुठून आणू. अगं माझे बाई तो अभ्यास सुटलाय
कवा बी माणसं घेऊन वाड्यावर यायचा. आता कोण अंगावर आलं तर अंगात ताकद नको. एक तर आपल्या घरात अन्नाचा कण नाही, निदान चहा तरी पितो. काय खाल्लं पिल्लं नाही तर अंगात ताकद कशी येणार? आणि अंगात ताकद नाही आली तर अंगावर आलेल्याचा सामना कसा करणार तू सांग बघू. काका हे बघ हे आला रुपा. काठी घेऊन ये, काठी घेऊन ये. अरे रुपा, हे बघ सूरज, दादागिरी करायची नाही हा. आलास तसा परत जा. मला साधा समजू नकोस. हा, पोटात अन्नाचा कण नाही पण मनगटात बळ आहे माझ्या नादाला लागू नकोस सांगून ठेवतोय. अहो काका, तुमच्या नादाला लागलो म्हणून तर वाडा गेला आमचा. आता परत नाही लागणार नादाला. म्हणजे तू भांडण करायला आणि मारामारी करायला आला नाही म्हणती? नाही बाबा, अहो तसली कामं सोडून जमाना झाला. असं वा 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 वा. अरे म्हणजे अजून पण माझं भ्या आहे तुमच्या मनात. चांगलंय. आता मला सांग, हा आलास माझ्या या दारात, सांग. खाण्यापिण्याचं लईच वांद झालं तुमचं असं कळालं म्हणून खारी घेऊन आलोय. घ्या खारी. अरे वा वा रुपा, अगं सूरज खारी घेऊन आलाय, जरा चहा टाक. चहाला साखर नाहीये, कुठनं करू? साखर नाही तर सांगायचं की आणली असती घराकडनं. अरे नाही ना ग. तू अशी लाडी गोडी का लावायला लागलास रे बाबा? रानादान वहिनींनी सांगितलंय, जे काय करायचंय जे काय सांगायचंय ते लाडी गोडीत. म्हणजे सत्य आणि अहिंसेच्या जोरावर यो वाडा परत मिळवायचं ठरवलं आम्ही. तेव्हा हात जोडून विनंती करतो काका, तुम्ही फसवून बळकावलेला आमचा वाडा आमासनी परत करा. अरे गरिबीने पार खुळ करून टाकले तुम्हाला. अरे सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर हा वाडा परत करायला मी काही इंग्रजांसारखा खुळा नाही. संपत म्हणतात मला, जो कधी संपत नाही तो संपतराव आहे मी. असं हात जोडून आणि इनवण्या करून बाधायचा ना हा संपतराव. मग काय मारझोड करून ऐकणार वय? हे बघ, हे बघ, धमक्या द्यायच्या नाही. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाडा मिळवणार असं राणा आणि अंजनीला सांगितलंय तुला. मग ही मारझोडीची भाषा कशाला रा? अहो काका, विनंती करतोय, आमचा वाडा आमासनी परत करा. नाही, हे बघ, ही तुझी खारी घे खारी घेऊन जा. खारीच्या वाट्यानं माझा वाडा बळकवायला निघालास? अजिबात नाही. ही खारी घे तुझी आणि चल निघून जा इथून. पण थांब. सकाळ सकाळ माझं टाळक सटकवलं म्हणून भरपाई ही खारी. आता जा इथून. पुन्हा जर तोंड दाखवलं ना तंगड तोडून टाकीन. हे बघ, सत्य आणि अहिंसा ध्यानात ठेव. राणा आणि अंजनीने काय सांगितलंय ते, आणि त्या दोघांना बी सांग तुमच्या या सत्य अहिंसेच्या मार्गाला यो संपतराव भीक नाही घालत म्हणून. चल जा निघून जा इथून. बघितलंस कसा घाबरला तू? हा, आता आपण सावध राहायला हो. हा, या वाड्यावर त्यांचं लक्ष आहे. काही झालं तरी हा वाडा सोडायचा नाही. जागते रहो, जागते रहो.